तर हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी आता उठला 12 वाजता, कारण मी रात्रीचा लेट नाही झोपलतो म्हणून जरा सकाळी जरा उशिरा जाग आला मला. काय नाही, आज पण जरा कॉलेजला जाय नाही मी. काय नाही, जाऊ उद्यापासून चालू करू. म्हणजे आज आज मी कसंही करून लवकर झोपणार, काय बी करू. रोज बी असंच म्हणाला. तर काय, जाऊया खाली, बघू तुम्ही मम्मी पप्पा टिलू काय करायले. मम्मी पप्पा डॉली काय करायले. हिला मी आणतो जरा दूध. काल दूध द्यायला तिला आम्ही रात्री, कारण पप्पानी काल दूधच आणणार रात्री येताना. हा म्हणून तुम्ही पण आणलाय तरी त्याने. आता दूध जाऊन खाली, हिला पण भूक लागली, जाऊया खाली पटकन. गाय काही सगळे आपल्याला साफ करायचे गाडी करून रोज असं चालू साफ करायचं, साफ करून टाकते गाडी गेली. काय स्टिलो काय करायला काय करलायस? ग्रिप बसवायला ट्रॅक्टर न्यू हॉलँडला बुलडोजर बुलडोजर नाही का, त्याला काही लावलं का काय ग्रीप. हा ह्याच्यावर कमी का हिलवतो, हेच नाही का खपट असं केलं तर हे लावलं. झालं का नाही कम्प्लीट? नाही झालं. रात्री बसून का 3 टायर केलं होतं, आधीवर एक आहे. खराब दिसला तर घेऊ कसं. गाय जायचे ट्रॅक्टर डोळे भुकत्या कोण लावू देत नाही. गाय ती ट्रॅक्टर का होते आता मला महिना झाला ट्रॅक्टर करला. तेव्हा बोलवतो मी, किती वेळा ब्लॉग मध्ये बनवतो ट्रॅक्टर बनवतोय मग आणखी बनवाले. पाया खाली पाया खाली आले पाया खाली मी काय करायला काही बसायला केलं ट्रॉली. गद्देवाली मी हो मी स्वरा साहेब हे सगळं काम केलं. हो झालं पहिलं जाण्याचं हे बी उघडतंय काय बोलत. त्याच्यात काय बी नाही, इंजिन नाही काय बी नाही. बोलणार इंजिन हा स्वराज इंजिन स्वराजचे इंजिन बनवणार आहेस. बोलतो बरं आणि मी वाट बघायला तू कधी बनवतील ट्रॅक्टर. काल पण किती 8 दिवसापासून बघायला. 8 महिने आणखी का 8 महिने लागतील. 8 महिने 8 महिन्यामध्ये किती दिवस राहतात माहित आहे का? सांग बर. 8 महिने एका वर्षामध्ये किती दिवस राहतात? एका वर्षात पता नाही किती दिवस राहतात. एका वर्षामध्ये किती महिने राहतात? 4 महिने 4 महिने 1 महिने एका वर्षामध्ये किती महिने राहतात? 1 महिना किती महिने राहतात? 8 2 3 किती राहतात? 6 किती 6 महिने राहतात एका वर्षामध्ये. 8 8 महिने राहतात. 100 महिने राहतात एका वर्षामध्ये. माहित नाही काय माहित तुला? गाड्या बनवायचं माहित आहे बरं. गाड्या नाही माहिती. ही तर माहित कर जरा.
लोक विचारल्या सांगा येते अभ्यास करण्यास किती दिवस राहते त्या वर्षामध्ये 5 हा 5 5 दिवस राहते गाईज एका वर्षामध्ये 5 दिवस राहतील ध्यानात ठेवा तुम्ही बी कधी विसर चालू गाय जाऊन मी पटकन दात घासून येतो मला लय भूक लागली जेवण करतो पटकन तर काय झालं माझं सगळं काम नाश्ता झाला दात घासलो नाही पहिले दात घासलो नाश्ता केलो आता फक्त आंघोळ राहिल्या पण आंघोळीच्या पहिले मला वाटलं की ह्या डोळ्याने जेवढं फरशी घाण करून ठेवलं ती साफ करून टाकावं आणि आता मी थोडं साफ करावं कारण ती जरा अशी आंघोळ केल्यावर जरा हे वाटतं अनकम्फर्टेबल वाटतं पहिलं काय करतो आपण सगळं ती आतरं मित्र सगळं साफ करून घेऊया जरा डोळ्याने जेवढं घाण केलं तेवढं सगळं साफ करू का मग जातो मी आंघोळीला ओके चला तर पटकन साफ करून घेऊया हे सगळं ओके तर काय झालं सगळी साफसफाई बघू शकतो सगळं साफ करून टाकलं तिथे डोळ्याला लय घाण करून टाकलं ती इथं घाण केली ती इकडे घाण केली ती टोटल सगळं साफ करून टाकलं आता डोळ्याला घाणच करू आहे सगळं मधली रूम पण साफ झाली ही पण साफ झाली तर काय आता जातो मी आंघोळीला आता माझं मला स्वच्छ करतो खरं तर मला का नाही व्लॉग कधी बी आंघोळ करून चालू करू वाटतंय तसं चालूच करू वाटत नाही का करा आंघोळ माझी लवकर होतच नाही तर पटकन जातो मी आंघोळीला कुठे जाऊ नका ब्लॉग कम्प्लीट बघा ओके 2 मिनिटात मी आंघोळ करून येतो ए फ्यू मोमेंट्स लेटर तर हॅलो गाईस मी आंघोळ करायला नाही आणि मी त्यावर झोपलतो तेव्हा 3 वाजले आणि आता 5:14 झाले मी आता व्हिडिओ चालू केला काय आता मी जिमला निघालो इतके माझी झोप पण झाली चांगली आंघोळ मी आज त्याच्यामुळे करा नाही कारण जिमला लेट होत आलं 5:14 ऑलरेडी झाले तर कारण उशिरा जर गेलो तर लेट वेळ होईल जिममध्ये लवकर गेल्याच चांगलं असतं पटकन जाऊ जिममध्ये मी काय जास्त शूट करू शकत नाही बाहेरचा तेवढा हलका शूट घेतो तरी तुम्हाला बघायला भेटेल थोडं जिमचं ओके जाऊया पटकन जिमला चप्पल कुठे गेली माझी गाडीवरचा कपडा काढायचा आणखीन आपल्या जाऊन तर काय चावी विसरली आणि पैसे पण घेतलं थोडेसे पैसे खाली जवळ 20 रुपये हाय सध्याला जरा 20 रुपये जवळ पटकन जाऊन खालचा आणखी जाऊन गाडीवरचा कपडा काढायचा बस नाही हे काय थंडी वाजली आहे का हे थंडी वाजले मला सांगतो मी जिमला चालला जाऊ हो बस गाणं म्हणून बस काय गाडीवरचा कपडा काढायचा आणखी कुठं येत नाही गाडीवरचा कपडा
गाईस पटकन मी गाडीचा कपडा काढून घेतो. तर गाईस गाडीवरचा कपडा काढलो. पटकन जिपला गाईस पटकन राहिला का इथं फिट करतो. तुम्हाला थोडं वाकडं दिसल पण बघा आता कसं चालूच ठेवलं कॅमेरा कसं आहे मी. ओके तर गाईस मी कॅमेरा सेट केलो. बरं दिसलं मला वाटलं दिसतंय का नाही. जाऊया पटकन. काहीच इथं आलो ना गाडीच लावायला जागा राहत नाही. इकडे पार्किंग केलंय का इकडे जागा थोडी इकडे लावावं लागेल गाडी. कारण आमच्या जिमकडे गाडी लावा जागा जात नाही. सकाळी आलं तर सकाळी एवढी मोठी राहते पण सकाळी येत नाही. कारच्या मागे लावलं भेटली जागा बरं झालं. आणि ते जास्त करून सेफ आहे गाडी. जास्त करून गाडी तर सेफ आहे. जाऊया पटकन जिममध्ये. आज तर उशीर झाला काय नाही. दररोज तुम्ही याच्यावर उशीर येतो आपण बघूया आज कसं आहे. गाईज आज माझ्या कॅमेराचा वाईड अँगल बंद आहे जरा तुम्हाला बारीक दिसत असेल. तर काय जातो मी जिममध्ये. मला थोडं जिमच्या क्लिप दाखवतो मी. तर जाऊ नका ब्लॉग पूर्ण बघा. ओके क्या मार रहे हैं? ओके कारण मला हे खायचं होतं जिमला जाण्याच्या पहिले. आता गेलो तर मी ही धावाला आहे आणि धावाला आहे. दररोज चिप्स वगैरे खाण्यापेक्षा हे खायचं मस्त राहते. भेटते 10 रुपयाला खायचं मस्त विटामिन भेटते. ओके तर पटकन मी जाऊन होतो तो वर्कआउट. आज आहे माझा बॅक आणि बायसेप. काल ट्रायसेप मारत होतो म्हणून आज ट्रायसेप पण मारतो. ओके भेटा आपण जिम झाल्यानंतर. ओके तर काय झाली जिम. आज बॅकच मारा भेटा नाही. जसं बॅक मारा बसलो की 2 बंद येऊन बसले तिथं. अरे ते मोठे मोठे पोर आहे त्यांना आगाव बिलकुल वाटत नाही. माझे बारका असतं का युट्यूबला असतो मला मागायचं म्हणलं असतो. गॅस बॅकच मारा भेटा नाही पण बायसेप तकडून मारलो अस. बायसेप बघू शकता तुम्ही फुकले पार मी तगडा बायसेप मारलो अस खरंच. लॉक करणार की कोणाकडे विकत नाही पटकन सरी. गाईस जाऊया घरी. मला जाऊन घरी आंघोळ करावं लागतं पहिला सुरू होतं कारण घाम लय बेकार आला. बॅक तर माना नाही पण बायसेपलाच मोठासा घाम आला. जाऊया पटकन घरी. तर गाईस मी आलो घरी आणि गाडीवर कपडा पण झाकलो. 1-2 दिवसाखाली काय झालं माहिती आहे का मी गाडीवर कपडा झाका नव्हता. गाडी रात्रभर खुंडीच होती. हो काय माकड कसं आल्यावरी कुठे गेलास ऐ. हो इथे बघा आता माकडवरी आलं तर काय जातो मी आंघोळीला. पहिले जाऊ घरामध्ये बघूया माकड काय करायला आली. चला घरात चला जल्दी. करायले चल अरे सरळ नखाला काय झालं की आता गाडी जाताना. चला पांघरून झोपाले. गाईज मला लागलेली जास्त भूक. जेवायला चटणी
कालची चपाती आहे, चिवडा केले पण चिवडा खायचा नाही, वरण भात हा पण वरण भात खायचा नाही. आता काय करतो मी, जातो आंघोळीला, डायरेक्ट आंघोळ करून तो थंडगार पाण्यानं. आता अंगाचा लेपटा वाचवलेला आहे. जाऊता वरी डॉली काय करायला बघू आता, हिंद्रीले काय काय करायला. काय करायला, काय करायचं, काय करायचं, काय करायचं. इथं गाय इथं वाटच बघत असते, कधी येतील, कधी जेवायला येतील, कधी मी जाऊन करू, काय काय करू, काय करू. लागले लागले गायच लय झालं, छतावर जाय ना आपण, छतावर जाऊन बघू दोन्ही पण त्या मागे मागे बघा, आता त्या मागे मागे त्या मागे 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 ते आता दरवाजा खोल, दरवाजा खोल रे, दरवाजा खोल बर. इथला मी खोलतो, इथला या चला. गाईज आय मीन मित्रांनो मी लय दिवसानंतर वरी आलो, एक 4-5 दिवस झाला असेल वरी येऊन. त्याच्यानंतर आता वरी आलो. पप्पाने वरच्या लाईटा बंद केलेत वाटतं, वरच्या लाईटा बंद केले तर, कारण ही 1 आणि 2 3च लाईटा चालू आहेत, बाकी 2 तर बंदच आहे. एक तर माकडानं तोडलं वाटतं येऊन, काय का असं पण तोडलं वाटतं येऊन, आणि एक तर कशामुळं खराब झाली की. आता मी सगळं सर्व्हिसिंग करून टाकणार, सगळ्या वायरा बदलणार, सगळ्या लाईटा बदलणार. लाईटा मी इथे लय भारी भारी लाईट आणणार, म्हणजे ते काचाच्या लाईट असतात ना, काचाच्या तसल्या काचाच्या लाईट आणणार, लय भारी दिसतात एकदम. हा कोणची सीसीटीव्ही कॅमेरा लावणार गाईस, कारण तर सुरी पण लय होते आता, खास करून इकडे चोऱ्या लय होते, इकडल्या साईड कडून, इकडल्या साईड कडून जास्त करून लय चोऱ्या होते. मग इकडल्या साईडच लावावं लागते सीसीटीव्ही कॅमेरा, कारण आपल्याकडे एक LCD आहे बारकीवाली, ती खुली पडून आहे, त्याला आपण सीसीटीव्हीची ती वायरिंग जी असते तर ती आपण जॉईन करून टाकू. आणि इकडे लावावं लागतं, इकडे काय थोडी गरज नाही, कारण इकडे जास्त गरज आहे. कावर पाहता कारण आपल्या सगळ्या गाड्या इकडे राहतात, मोटरसायकल, ऑटो, कार होती, कार विकलं, पण मोटरसायकल आणि गाडी, ऑटो इथं राहते. थार घ्यायचे, थार. कुठं डॉली घेतलं, डॉलीच नाही घेत आपण, बोललो पण तुला मध्ये घरात आहे डोली. अभी जेवढी सुंदर होती बे, कसं कसं करत होती, हो कसं कसं करते, ओका लगवी लगेच बोली काढली वरीच आणावं लागते हिला, आता बाथरूमला. हां आता बाथरूमला वरी आणायचं हिला, तसं माती खावलेलं लगेच. काही नाही, बारक्या लेकरावणी आहे, माती खाते, काय पण खाते, हिला लय वाचवावं लागतं माती खाणं. माती खाली काय फूड पॉइझनिंग होऊ शकते, ती पोटात किडे जेवतात ना, तसं होऊ शकतं हिला माती खावलेलं. पण इथे जास्त माती नाही, दगड आहे, तो दगडा चावत बसते. हो काय जत्रा आता दिसते जत्रा, दिसतंय इथं इथंच आहे, नाही का जाई ना घरी इथंच आहे. आपण का मी दूध आणायला जातो बघ, इथंच आहे, तिथंच आहे. इकडेच का हेलिकॉप्टर झाला होता, हेलिकॉप्टर. काय झालं, हेलिकॉप्टर काय झालं, हेलिकॉप्टर मध्ये मंडळ ही देव होता, ही आणायला हेलिकॉप्टर मध्ये गेलते. हेलिकॉप्टर मधून काय इथून काय एंड झाले, खाली बसले. हेलिकॉप्टर थांबलता इकडं, हा कुठे शेतामध्ये नाही, इकडं नाही काही जयनगर इकडं आहे, तिकडे नाही. अरे हा सॉरी, ही नाही का दूध आणायची, दूधचं दुकान आहे बघ, गाय वेळ आहे बघ, आम्ही जातो पप्पांनी इथं का हे कराल तर बघ, कराल का हेलिकॉप्टरला कराल, पुन्हा इथं बसला हेलिकॉप्टर, सगळं घरवरून गेले, एवढं स्पीड होती, असलं नाही, असलं का होती का, हा होती, झोपली होती तर झोपली सारखी होती काहीतरी.
घरच गप्प धड फुडून गेलो हेलिकॉप्टरच्या आवाज आणि मित्र हेलिकॉप्टर नसला का हवायचा हे जो का आवाज केवढा मोठा असतोय असला बाजूला तो फुट आवाज कधी येऊ आता मला तर आलं नाही येऊ लागला तू तेव्हा झोपलतास तेव्हा झोपलतास तवा येऊ लागता का हा अबे कसला आवाज झाला वेगळं मस्त बसून झाले गाईज तर फक्त एवढं एकच भारी आहे फोटो काढायसाठी बॅकग्राऊंड लय मस्त येते इकडे नाही रे संध्याकाळी तर इकडे लय भारी होते संध्याकाळ म्हणजे आता संध्याकाळ झाली का पण चंद्र बिंद्र दिसला का लय भारी दिसते पण आपल्या कॅमेराची क्लॅरिटी तेवढी नाही म्हणून बरं आहे जरा तेवढंच जरा ही आहे इकडल्या साईड कोण सकाळ सकाळी सूर्य उगवते इकडल्या साईड कोण असं होते पुन्हा इकडून इकडे जाते इकडून जाऊन एंड होते आता गाईज आपण करूया आपल्या ब्लॉगचा बी एंड सकाळपासून ब्लॉग करायला मी थोडा गॅप बी केलो सकाळी उठल्यापासून म्हणजे सकाळी 12 वाजता उठलतो ना मग 12 वाजल्यापासून मी ब्लॉग करला कुठं आहे खाते तर गाईज आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर गाईज मला सगळ्यात पहिले मी सांगतो आज आपले ब्लॉग जे असते ते डेलीचे ब्लॉग असते मग डेली आपल्या लाईफमध्ये जे काय काय होते मी सगळं दाखवतो म्हणून म्हणजे काय काय कॉमेडी पण असते आणि काय काय सिरियस पण असते तर म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझा नवा व्हिडिओ आला तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल ओके तर गाईज भेटूया आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये ओके बाय